दिनांक 20/11/2025 रोजी शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री निवृत्ती मगर सर व जिजाऊ सदस्य मान्य श्री अजित जाधव सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य दिव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व तसेच भिवंडी येथे वाहतूक भिवंडी पोलीस स्टेशन येथे मोफत 35 हेल्मेट वाटप करण्यात आले। तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास नातेवाईकांची, मित्रपरिवारांची व मान्यवरांची हजारो संख्येने उपस्थिती होती। 1 ते 2,000 महिला व पुरुष मंडळांनी या शिबिराचे लाभ घेतले। तसेच 200 ते 250 नवतरुणांनी मान्यश्री निवृत्ती मगर सर व मान्यश्री अजित जाधव सर यांच्या वाढदिवसात रक्तदान केले। तसेच मगर सरांनी व जाधव सरांनी सर्वांचे आभार मानले। तसेच मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। सर्वांचंच या ठिकाणी मी शब्दशब्दाने स्वागत करतो। आज खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी जमलो तर खूप असा सुवर्ण दिवस आहे की आपल्या जिजाऊ संस्थेचे उभरते सितारे ज्यांच्या माणसं खऱ्या अर्थाने मोठी होत असतात ते त्यांच्या कर्तृत्वाने, आणि अशी कर्तृत्ववान माणसे आपल्याला लाभलेली आहेत। त्यांचं आज ज्यांचा वाढदिवस आहे ते म्हणजे आमचे आदरणीय मार्गदर्शक निवृत्ती मगर सर, त्याचप्रमाणे जिजाऊ संस्थेचे आमचे आरोग्य विभाग प्रमुख अजितदादा यांचा आज संयुक्त वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आणि त्यांच्या वाढदिवसाला या शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांचे सर्व स्नेही, आप्तगण, नातेवाईक सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित, सर्व पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी लाभलेली आहे। तरीसुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या प्रामुख्याने आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केले त्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, त्याचप्रमाणे नेत्र तपासणी, तसेच आपण म्हणतो की रक्तदान हेच खरं जीवनदान आहे। आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी भव्य असं रक्तदानाचे शिबिर आयोजित केलेले आहे। हेच खऱ्या अर्थाने या वाढदिवसाचं प्रमुख औचित्य आहे। आणि या प्रसंगी आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी सौ आमच्या आदरणीय मोनिकाताई पांडवे, जिजाऊ भिवंडी लोकसभा प्रमुख, त्याचप्रमाणे गुरुनाथ जाधव साहेब उपसभापती पंचायत, माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी, त्याचप्रमाणे रवींद्रजी विशे साहेब माजी पंचायत समिती सदस्य उपसभापती, त्याचप्रमाणे विद्यमान माजी पडगा ग्रामपंचायत सरपंच आणि विद्यमान सदस्य, तसेच आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय भगवंतदादा सांबरे साहेब, सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे अजय पाटील साहेब, पुंडलिक दादा आहेत, विष्णुदादा, काशीनाथजी शेलार साहेब, आमच्या पडग्याचे आमचे मार्गदर्शक आणि आमचे आदरणीय पटेल सर, सर्वांचंच या ठिकाणी शब्दशब्दांनी मी स्वागत करतोय। आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमावर उपस्थित जिजाऊ संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा महिला मोनिकाताई पांडवे आणि व्यासपीठावर सोबत असलेले सर्व या परिसरातील मान्यवर आज ज्या गोड कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलेला आहे, गोड कार्यक्रम म्हणजे या विभागाची आणबाण शान सन्माननीय डॉक्टर निवृत्ती मगर सर यांचं वाढदिवसाचं औचित्य आणि त्याचबरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून काम करणारे अजितदादा, या दोन्ही आपण क्रिकेटच्या इतिहासात बोलतो यवन जोडी, तशी या समाज क्षेत्रातील यवन जोडी असलेले निवृत्ती मगर सर आणि अजितदादा यांचा आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज ढोळा इथे महाआरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आणि शारीरिक तपासणी या माध्यमातून हा जो वाढदिवस साजरा करण्यासाठी आज सर्वजण जमलेले आहात। सर्वप्रथम ही गोड संकल्पना राबवणाऱ्या निवृत्ती सर आणि अजितदादा या जोडगोळीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरं तर या परिसराचं हे भाग्य आहे की जिजाऊच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या माध्यमातून
निवृत्ती सरांचं जे सामाजिक कार्य आहे ते अनमोल असं कार्य या परिसराला लाभलेलं आहे. या जोडगोलीविषयी बोलायचं म्हणजे एक समाजातील रत्नजडीत अशी ही जोडी आहे. खूप माणसं आम्ही बघतो की राजकारणाने पिसलेली आहेत, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजहिताची कामं, समाजाला दिशा देण्याचं काम जे लोक करतात तेच खरे वारसदार या समाजाचे असतात. आणि अशा माध्यमातून हे दोघेजण या समाजाचं काहीतरी आपण देणं आहोत या भावनेने वावरतात. आणि अशा या दोघांना या जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या सर्वांच्या साक्षीनं या दोन्ही जोडीला ईश्वराने अनेक वर्षाचं आयुष्य देवो आणि ते आयुष्य अतिशय आरोग्यदायी देवो ही भावना व्यक्त करतो. 21 वर्ष एकत्र करतो दोघांना दा 21 वर्ष 21 वर्षाच्या माध्यमातून ते या एकत्र सलग या समाजाला आपण काहीतरी देणं आहोत. ते विविध माध्यमातून आरोग्याची असेल, वैयक्तिक सेवा असेल, सर्व प्रकारच्या महिला सक्षमीकरणाचं असेल हे जोडगोली देत असते. आणि अशा या जोडगोलीला ईश्वराने उदंड आयुष्य देवो. आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वराला प्रार्थना करीन की हे उदंड आयुष्य देत असताना ते निरोगी असं त्यांना आयुष्य द्यावं. या जन्मदिवसाच्या पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इथे उपस्थित ताई, दादा, सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यात आधी अजितला आणि निवृत्ती सरांना दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आज आपण बघतोय का तरुण धाब्यावर भेटतात. बऱ्याचशा ठिकाणी मित्र म्हटले तर ते धाब्यावरचेच असतात, पण ही जोडी अशी आहे का ती दरवर्षी, आता मी तर तिथनं जॉईन झाले जिजाऊला, तिथनं दरवर्षी काही ना काही कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाचा हिताचा असतो. आणि ही त्यांची जोडी अशीच राहू दे. यांच्या जोडीला कोणाची दृष्ट नको लागू दे किंवा चांगलं आयुष्य त्यांना मिळू दे. पण ईश्वर सेवा जर बघायचं की तर मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते. आणि आज सकाळपासून त्यांनी त्या सेवेला चालू केलेलं आहे. का रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, का आपल्या समाजाचं आपण काहीतरी देणेकरी लागतोय. ज्या उद्देशांवर जिजाऊ काम करते का आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणेकरी लागतोय म्हणून आपण काम केलं पाहिजे. त्या उद्देशाने अजित आणि निवृत्ती दोघंही काम करतायत. आम्हाला तर त्याचा अभिमान आहे का अशी लोक जिजाऊकडे आहेत, ते प्रामाणिक आहेत आणि प्रत्येकातला आतला परमेश्वर बघून त्याची सेवा अगदी त्यांना मनापासून करतायत. तर त्यांचं हे आयुष्य त्यांना भरभराटीचे मिळू दे आणि ते हे कार्य करतायत त्यालाही चांगल्या प्रकारे समाजाची साथ मिळू दे, त्यांना आशीर्वाद मिळू दे, एवढंच या प्रसंगी सांगेन. आणि आपल्याही सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद का सकाळी लवकर असूनही आपण सगळे उपस्थित झालात. तरुणही कोणी कामावर जाणारे होते, आधी आले, रक्त दिलं आणि मग गेले. तर हे चांगल्या प्रकारे गोष्टी आहे, समाजाचं परिवर्तन आहे. याचं पाऊल जिजाऊंनी टाकलेलं आहे, चांगल्या कार्यकर्त्यांनी टाकलेलं आहे. ते लवकरात लवकर जास्तीत जास्त पसरेल अशी आशा ठेवते आणि मी थांबते. जय जिजाऊ. निवृत्ती दादांच्या आणि अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त हे नियोजन केलेलं आहे. शिबिराचं नियोजन असेल, रक्तदान शिबिराचं नियोजन असेल, खरोखर अतिशय सुंदर नियोजन आज यांच्या दोघांच्या माध्यमातून घडतंय. आज निवृत्ती सरांच्या संदर्भात बोलायचं झालं तर एक आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आज एवढं शिक्षण घेणारं पहिलं व्यक्तिमत्व आहे आपल्या पत्रकार परिसरामध्ये. PhD करून त्यांना डॉक्टरची पदवी भेटलेलं आहे. या बघा, ज्या वेळेस आपण विचार करतो एखाद्या माणसाकडे शिक्षण येतं, एखाद्या माणसाकडे एखादी कला निर्माण होते, तर फक्त आपला व्यवसाय कसा वाढावा ह्या दृष्टिकोनात माणूस विचार करत असते. पण आज निवृत्ती दादांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आज विद्यार्थ्यांसाठी त्यांची भरीव कामगिरी आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना संघटित करून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा व्हॅल्यू असेल किंवा आपण कशा पद्धतीने व्यवहार केला पाहिजे, एखाद्या बिल्डरशी व्यवहार कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा एखादा आपल्याला प्रोजेक्ट कसा राबवता येईल, म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे त्यांनी जो केलेला अभ्यास आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना संघटित करून आज आपल्या पडगा परिसरामध्ये असतील, डोल्या गावामध्ये असतील, जे प्रोजेक्ट आलेले आहेत त्यात अतिशय सुंदर त्यांची कामगिरी आहे. आणि शेतकऱ्याचा कसा फायदा होईल, शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा मोबदला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने घेता येईल. बघा, बाकी आपण पाहतोय कोणतरी दलाल असतोय, त्याला शेतकऱ्याशी काय घेणं देणं नसतं, एखाद्या बिल्डरशी काहीतरी त्याची बांधिलकी असते, काहीतरी टक्केवारी असते, त्या हिशोबात तो काम करत असतो. पण निवृत्ती दादांच्या एक व्यक्तिमत्व आमच्या पडगा परिसराला, डोळा गावाला असं लाभलेलं आहे. तर बरोबर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सोनं झालेलं आहे. म्हणजे जी त्यांची जमीन होती तिला मोत्याचा भाव मिळालेला आहे.
म्हणजे हे काम त्यांच्या भरीव आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या समाजामध्ये आपण ज्या राहतोय आणि आज ह्या परिसरामध्ये अनेक लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल वेअरहाऊसच्या माध्यमातून. बघा बरेचसे लोक असतात का बाबा माझं 2 पोरं लागली पाहिजे, 4 पोरं लागली पाहिजे. आज समाजामध्ये ज्या गरजू घटक आहेत त्यांना जॉबसाठी त्यांची फार मोठी शिफारस असते ना. बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला एखाद्या ठिकाणी काम करत असताना आपण कसं राहिलं पाहिजे, कसं त्या मॅनेजमेंटशी कसं व्यवहार केला पाहिजे ही सुद्धा शिकवण त्यांच्या माध्यमातून मिळत असते. आणि एक अभिमान स्वाभिमान वाटतो. आमच्यासाठी एक आमचे मार्गदर्शक आहेत आणि आमचे परममित्र आहेत. त्याच पद्धतीने जर बोलायला गेलं अजितदादांबद्दल तर आरोग्य असेल, शिक्षण असेल, महिला सबलीकरण असेल या क्षेत्रात भरीव कामगिरी. आज आपल्याला जे सामंत साहेबांच्या माध्यमातून क्रिस्टल केअर जे हॉस्पिटल आहे त्यांची मेन भूमिका मॅनेजमेंट त्यांच्या हातात आहे. आणि आपल्याकडचा येणारा प्रत्येक पेशंट त्याला कशा पद्धतीने आपल्याला ट्रीट करता येईल, त्याला कशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट करता येईल, त्याच्या डोक्यात जागा एखादा आपल्यावर प्रसंग येतो तर आपली मनस्थिती फार हडबडून जाते. त्यावेळेस योग्य तो डिसिजन आपल्या डोक्यात नसतो, पण त्या माणसाला आपल्यासोबत बसून त्याला योग्य तो सल्ला देणं, एखाद्या आजारासंदर्भात असेल, एखाद्या आलेल्या परिस्थितीवर कशी मात करायची हे अजितदादांकडनं भेटत असते. आणि आम्हाला खरोखरच या प्रसंगी एवढंच सांगेन का दादा तुमचा दोघांचा पुन्हा वाढदिवस यावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवात तुम्ही यशाचे नवे पर्व आणि त्या आनंदाचे कारण असावं आम्ही सर्व. आणि खरोखरच तुमच्या हातातून ही समाजाची सेवा होते. आज तुमच्याकडे एवढं शिक्षण असून सुद्धा आज निवृत्तीदादा असतील, अजितदादा असतील, म्हणजे एक समाजामध्ये एक हुशार व्यक्तिमत्व ही अशी ओळख. बघा पद माणसाकडे भरपूर असतात, पण हुशार व्यक्तिमत्व आणि समाजासाठी देणं हे जे ज्याला समाजसेवेचं जे हे लागतंय. बघा एखाद्या कोणत्याही क्षेत्रात आपण कधी पण विचार करत असतो, कोणतंही क्षेत्र निवडा आपण त्याच्यात आपण एक्सपर्ट बना. यांनी समाजसेवा क्षेत्र निवडलं आणि त्याच्यात एवढे एक्सपर्ट झाले का रात्री अर्ध्या रात्री एक समाजाच्या हिताचा त्यांच्या डोक्यात विचार येतोय. आणि त्यांच्यासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलावंसं पण खूप वाटतंय, पण वेळेचं न काळाचं बंधन राखता मी आवडता घेतो. जाता एवढेच सांगेन, शिखरे उत्कर्षाची सर करत राहावी दादा, शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी. म्हणून पाहता शुभेच्छा आमची स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेळू गगनाला भेटू दे आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घडू दे असं माझ्या वाघेरे कुटुंबाकडनं, तसेच आमचे सरपंच योगेश जाधव यांच्या कुटुंबाकडनं, जिजाऊ परिवाराकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. ॲक्च्युली आज वाढदिवसानिमित्त मी या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेअंतर्गत जे आमचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये नित्यनियमितपणे 2 ते 3 पेशंट मी पाठवत असतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला रक्त लागू दे, आरोग्याची कुठलीही सुविधा लागते त्या ठिकाणी आम्हाला तात्काळ पुरवली जाते. आणि हे पुरवत असताना एक 3 वर्षापूर्वी आम्ही रक्तदान शिबिर केलं होतं. त्या दिवशी मला अचानक असा एक कॉल आला की सर बऱ्याच वर्षाला आपण रक्तदान केलेलं नाही आणि ह्या वर्षी करावं, म्हणजे आम्हाला तिथे मागायला जागा होईल. माझ्या या आज वाढदिवसाच्या निमित्त औचित्य असंख्य युवक जे आपले खूप युवक आहेत ते रक्तदान करण्यासाठी सक्रिय आहेत आणि ते माझ्यासोबत आलेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार पण व्यक्त करतो आहे. सहकार्य करत राहावं ही अपेक्षा करतो. निमित्त आपण रक्तदान करत आहे आणि दादांवरचं प्रेम आपल्यावर आणि हक्काचा माणूस आहे आपला दादा. आणि याच्या आधी पण मी 2-3 वेळा जिजाऊतर्फे आपण रक्तदान केलं होतं आणि यातून रक्ताची कमतरता न वाटावं, समाजामध्ये रक्ताची कमतरता न पडावी यासाठी आपण रक्तदान करत आहे. पुन्हा वाढदिवसाच्या आज आमचे छोटे बंधुराज मगर सर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व ब्लड डोनेशन कॅम्प या अशा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर निवृत्ती मगर सर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी या सामाजिक उपक्रमांचं आयोजन केले त्यांना देखील शुभेच्छा देतो. कारण की अशा सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून आपला वाढदिवस साजरा करणं ही विशेष प्रेरणादायी बाब आहे. त्यातून अनेक नवतरुण प्रेरणा घेतात. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे समजलं जातं आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतोय. मी पुन्हा एकदा आयोजकांचं आणि डॉक्टर निवृत्ती मगर सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या अजून असंच सामाजिक उपक्रम, सामाजिक विकास, सामाजिक सुधारणा या संदर्भात कार्यक्रमांचं आयोजन होत राहावं. नेहमी म्हटलं जातं की रक्त हे सर्वांचं एकसारखंच आहे. रक्तदानाने आपण सर्व समाजाला एक प्रेरणा देतो की माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता आपण सर्व मानवता या धर्माची जपणूक करूया आणि तिथूनच पुढे जाऊया. मुळातच
परिसा संघ राहून आम्हालाही आमच्यासारख्या लोखंडालाही सोन्याचा अनुभव होतो आहे. मुळात आम्ही सन्माननीय सांबरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, तळागाळातील जनतेसाठी सदैव काम करत असतोय. आरोग्य सेवा तर आता आपण बघतायत की जिजाऊच्या माध्यमातून 3 मोफत औषधांचे मोफत हॉस्पिटल चालवले जातात. त्या हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना अनेकदा आपल्याला ब्लडची गरज लागते. या आधीपासूनही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना, हजारो रुग्णांना आपण मोफत ब्लड दिलेलं आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून सन्माननीय निवृत्ती मगर सर आणि माझा स्वतःचा वाढदिवस आणि आमच्या अनेक मित्रांचा आज वाढदिवस आहे, त्याचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करत असतो. आणि या शिबिरामध्ये शेकडो आमचे मित्रपरिवार येऊन ब्लड डोनेट करत असतात आणि त्याचा उपयोग आम्हाला भविष्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी किंवा अनेक बाहेरच्या रुग्णांसाठी होत असतो. त्यांना आम्हाला मोफत रक्त उपलब्ध करून देता येतं. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की परिसा संघ राहिल्यामुळे आम्हालासुद्धा परिसाचा स्पर्श झाला. सन्माननीय सांबरे साहेबांच्या सान्निध्यात राहून सांबरे साहेब रोज सकाळी म्हणजे 24/7 समाजकार्यासाठी झटत असतात आणि त्यांच्यासोबत गेली अनेक वर्ष आम्ही काम करतो आहे. त्यामुळे आम्हालाही ती सवय झालेली आहे की आपलं कोणतंही चांगलं काम असेल, त्याचं औचित्य असेल तर ते औचित्य आम्ही या समाजकार्यातूनच समाजासाठी उपयोगी असा एखादा उपक्रम राबवून आम्ही ते करत असतो. ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही आज राबवलेला आहे, त्याचबरोबर आरोग्य शिबिर राबवलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये फळ वाटप रुग्णांसाठी ठेवलेलं आहे आणि की अजूनही अनेक उपक्रम आहेत. शाळांमध्ये काही उपक्रम आहेत ते आम्ही राबवतो. खरं तर त्यांच्या आम्ही कायमच ऋणी राहू, कारण औचित्य जरी आमच्या वाढदिवसाचं असलं तरी समाजाप्रती असलेलं ऋण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की एक रक्तदाता जेव्हा एकदा रक्त करतोय तर तो 3 व्यक्तींचे प्राण वाचवत असतो. आणि आज होणाऱ्या जवळपास शेकडो आमचे मित्र येऊन इथे ब्लड डोनेट करणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर आम्ही 100 ब्लडचं टार्गेट अचीव केलं तर 100 × 3 म्हणजे 300 लोकांचं आम्ही प्राण वाचवण्यात यशस्वी ठरू आणि त्याचंच खरं तर खऱ्या अर्थाने आम्हाला रिटर्न गिफ्ट त्यांच्याकडनं मिळेल असं वाटतंय. आणि त्या सर्वांचं मी खरं तर आभार व्यक्त करतो आहे आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करते माझ्याकडनं आणि निवृत्ती मगर सरांकडनं. निवृत्ती सरांना अजितदादांना पहिले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो असा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा आहेत. गोरगरिबांची मदत करणारे, रात्रदिवस धावणारे, समाजासाठी समाजाच्या उन्नतीसाठी धावणारे निवृत्ती मगर साहेब हे शून्यातनं त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे. त्याचा सगळा उदाहरण तुमच्या समोर आज आहे. जसं मॅडमनी मगाशी म्हटलं का आजची मुलं, युवा पिढी सगळी धाब्यावर भेटते, पण ही लोकं समाजासाठी आणि लोकांना रोजी देण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत असतात. तर मी या प्रसंगी जास्त काही बोलणार नाही, पण त्यांनी शून्यातनं निर्माण केलेली ही एवढी मोठी गोष्ट, एवढी मोठी आस्थापना आणि त्याच्यातनं होणारे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे आणि त्यांनी पुढे असंच पुढे जावा आणि त्यांचा राजकारणामध्ये, सामाजिक कारणामध्ये आणि गोरगरिबांना मदत करण्यामध्ये ते अग्रेसर आहेत. तर ईश्वरचरणी असं प्रार्थना करतो की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांनी घेतलेल्या कामाला नेहमी त्यांना यश येवो. आणि निवृत्ती मगर सर हे आमच्या एरियाचे एक चांगले शिक्षित व्यक्ती आहे, का PhD झालेला व्यक्ती आहे. सगळ्या भाषेंवर त्यांचा एक चांगला प्रभुत्व आहे. ते कोणत्या पण भाषेमध्ये बोलतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे रात्री 2 वाजता पण त्यांना आम्ही जर कोणता फोन केला, वयाने जरी ते माझ्यापेक्षा लहान असले तरी मी त्यांचा कधी कधी त्यांची सल्ला मशुरा करतो. अशा थोर व्यक्तींची या समाजामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये गरज आहे आणि अशी माणसं तयार झाली तरच गोरगरिबाची मुलं शिकतील आणि भविष्यात पुढे जातील. धन्यवाद. डॉक्टर निवृत्ती मगर सर तसेच अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो निवृत्ती सरांनी त्या समाज उपयोगी हे आपण बघतो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण गेल्यावर हे जे आजार इथे दिलेले हे खूप खर्चिले असतात. तसेच त्यांच्या माध्यमातून हे उपचार होणार आहेत. कधी पण त्याची हीच तळमळ असते का समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. इथे समजा आता आपल्याकडे एवढ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून तर मुलांना रोजगार म्हणजे त्यांना नोकरीला आणून देतात तिथे वेअरहाऊसिंगमध्ये आणि ते सतत काही ना काही आपल्याकडनं कसं चांगलं काम होईल हाच त्यांचा उद्देश असतो. दुसरं बोलायचं झालं तर त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे का ते चालता बोलता माणसाची मैत्री करतात. असं गोड व्यक्तिमत्व त्यांना या वाढदिवसानिमित्त का त्यांचं पुढील आयुष्य निरोगी, आरोग्य, सुख, समृद्धीचं जावं याच त्यांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो.
उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आहे. आणि आज खरोखरच ज्या संख्येने आज शेकडोच्या संख्येने आज इथे नागरिक उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो आहे. आज बोलला म्हणजे वाढदिवस हा एक आनंदाचा जल्लोष असतो, एक साजरा करण्याचा एक उत्सव असतो. पण हा उत्सव कुठे हॉटेल असेल, फार्म हाऊस असेल, कुठे न साजरा करता एक सामाजिक संदेश आज डॉक्टर निवृत्ती मगर सर तसेच अजितदादा जाधव म्हणजे एक जिजाऊची A1 जोडी मानली जाते. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज डोले गावामध्ये भव्यदिव्य असं मोफत आपण नेत्र तपासणी शिबिर असेल, मोफत आरोग्य शिबिर असेल. तसंच एवढंच नव्हे तर आज रक्तदान आपण हे केलं पाहिजे. कारण जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाची किंमत कळते. आणि हा जो क्षण आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जो काही आज रक्तदान शिबिर ते पार पडत आहे तर मी खरोखरच अजितदादा असेल, निवृत्ती सर असेल त्यांचे मी मनापासून आभार मानतो आहे. आणि एवढंच नव्हे तर आज सांगायचं झालं तर आज सरांच्या बाबतीत किंवा अजितदादांच्या बाबतीत जेव्हा अडीअडचण येते, ज्या नागरिक दादांना फोन करतात तेव्हा वेळोवेळी त्यांच्या पाठीशी 100% ते उभे राहतात. आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज भिवंडी वाहतूक पोलीस दल भिवंडी शहर येथे मी दादांना नुकताच सांगितलं की एक वाढदिवसानिमित्त आपल्याला तिथे 35 पोलिसांचा स्टाफ आहे. त्यांना दिवस रात्र आपल्या संपूर्ण भिवंडी शहरामध्ये ट्रॅफिक सोडवण्यासाठी किंवा जनतेला एक चांगला संदेश देण्यासाठी, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी तिथे दिवस रात्र ते उभे असतात. पण त्यांना कुठेतरी हेल्मेटची आवश्यकता होती. मी निवृत्तीदादांकडे हा शब्द टाकलाच आणि त्याने ते आपल्या भिवंडी पोलीस वाहतूक पोलीस दल येथे 35 हेल्मेटचे मोफत वाटप आज आपण तिथे करणार आहोत. तर मी खरंच पुन्हा एकदा दादांचे आभार मानतो. आणि वाढदिवसाचं काहीतरी देणं आहे, पण माझ्या लावण्य फाउंडेशनकडून असेल, माझ्याकडून असेल, संपूर्ण जिजाऊ परिवाराकडून असेल, आजपर्यंत जिल्हा परिषद गट पडगाव बुरवले असले ते 24 फिल्टर दिले आहेत. पण आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त किंवा निवृत्ती सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मी आनेगाव असेल आणि सोरगाव असेल या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी माझ्याकडून वाढदिवसाचं औचित्य साधून 2 मोफत फिल्टर देणार आहेत. आणि पुन्हा एकदा निवृत्ती सरांना आणि अजितदादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. श्रीयुत निवृत्ती मगर सर यांचा 40वा वाढदिवस साजरा होत आहे. आज त्यांचे जे समाजकार्य आहे, आज जे त्यांनी शिबिर आयोजित केले, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, आज जी आरोग्य शिबिर, आज जे समाजाला गरज आहे, आज प्रत्येकाचे आरोग्य हे महत्त्वाचे आहे. आरोग्यम धनसंपदा. जर आरोग्य आपलं टिकवलं तर त्याला त्याची शिल्लक राहू शकते. आज समाजोपयोगी ही कामं आज आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं कुणीही करत नाही. पण सरांचा जो पेशाच आहे, कारण त्यांचा जो मूळ व्यवसाय आहे तो शिक्षण, आणि शिक्षणाचं जे ज्ञान कार्य त्यांचे चालू आहे त्या समाजामध्ये आज परिसरामध्ये ते क्लासेस घेतात. त्याचबरोबर ते समाजसेवक आणि त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि त्यांचं जे समाजोपयोगी कार्य आहे हे परिसरातील जनतेला ज्ञात आहे. आणि त्या ज्ञाताचं फलित त्यांना मिळवत त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण हो ही सदिच्छा. धन्यवाद.